हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज ना आपण मस्त अशी झणझणीत ओल्या राजम्याची भाजी बनवणार आहोत। काही जण याला घेवड्याचीही भाजी म्हणतात, काही जण ओला राजमा म्हणतात। चला तर पाहूया ही झणझणीत अशी ओल्या राजम्याची भाजी कशी बनवायची आहे ते। इथे ना मी ताव्यावरती मसाला भाजून घेणार आहे। त्यासाठी मी एक कांदा लांब उभा कट करून घेतलेली आहे आणि यावरती मी तेल टाकते आणि छान असा हा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि कांदा छान लालसर झालेला आहे आणि आता यामध्ये ना मी ओलं खोबरं टाकते बारीक कट करून। जर तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं टाकलं तरीही चालतं आणि तेही भाजून घेते 1-2 मिनिटं। आणि मग त्यामध्ये मी एक टोमॅटो टाकणार आहे आणि लसणाच्या पाकळ्याही टाकायच्या यामध्ये आणि हेही परत 1-2-3 मिनिटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचे। छान असा आपला मसाला भाजलेला आहे। आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि कोथिंबीर टाकते आणि याचं छान असं बारीक असं वाटण करून घेते। या पद्धतीने आपलं वाटण तयार आहे आणि हे जे राजम्याचे शेंगा आहेत ना ते मी सोलून घेतलेली आहे, पांढरा घेवडाही म्हणतात याला। आता आपण मस्त अशी भाजीला फोडणी देऊया। इथे ना मी कुकरमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेते आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत आणि जिरे छान तडतडल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि हे छान असं आपल्याला तेलामध्ये लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। आणि छान फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतले आहे ना ते वाटण यामध्ये टाकायचे, कांदा खोबरं आणि टोमॅटोचं, आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचे आणि याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचे व्यवस्थित असं। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण हळद टाकूया अर्धा चम्मच आणि 2 चम्मच लाल तिखट टाकतीये मी आणि 1 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच आपल्या ठेवणीतला जो गरम मसाला असतो ना तो गरम मसाला टाकायचा आहे आणि 1 चम्मच मीठही टाकायचं यामध्ये आणि हे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। छान मिक्स करायचे आहेत हे मसाले आणि परत याला 1-2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचं आहे हे मसाला आणि कोथिंबीर टाकायची मस्त भरपूर अशी। पाहू शकता मसाला किती छान चमचमीत दिसतोय। आता यामध्ये ना आपण जे राजमा सोलून घेतला होता ना ते टाकायचे आणि एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचे। छान मिक्स झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे 2 मिनिटासाठी, पूर्ण झाकण नाही लावायचे आणि 2 मिनिटं असं झाकून ठेवायचे आणि 2 मिनिटाच्या नंतर पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे। मी यामध्ये गरम पाणी टाकते, कोमट पाणी, म्हणजे भाजीला छान अशी तर्री येईल। तुम्हाला जसं घट्ट आणि पातळ हवंय त्यानुसार पाणी टाका। मी इथे थोडंसं पातळसरच बनवणार आहे भाजी। हे पहा ही कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी। आता ना मी कुकरचं झाकण लावतीये आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवरती 1 सीटी काढून घ्यायची आहे। 1 सीटी झाल्याच्या नंतर ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग थोड्या वेळाच्या नंतर झाकण काढायचे। पाहू शकता किती मस्त दिसतीये भाजी, किती छान तर्रीही आलेली आहे आणि राजमाही एका सीटीमध्ये छान असं शिजतोही। जर तुम्हाला अजून जास्त नरम हवं असेल तर 2 सीटी केल्या तरीही चालतं। एकदम परफेक्ट अशी झणझणीत आणि चमचमीत अशी आपली राजम्याची भाजी तयार आहे। ओल्या राजम्याची भाजी, कोणी याला पांढरा घेवडाही म्हणतात। तुम्ही एकदा या पद्धतीची ओल्या राजम्याची भाजी घरी नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते। आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। थँक्यू फॉर वॉचिंग।